बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय। हे विधेयक लोकसभेत बहुमतानं मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसंच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली। शिरसाट म्हणाले की छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीने एकत्र लढवली असून शिवसेनेचे 9, भाजपचे 7 आणि राष्ट्रवादीचे 2 संचालक निवडून आलेत। त्यामुळे अध्यक्षपदाचा नैसर्गिक हक्क शिवसेनेकडे आलाय। त्यांनी सांगितलं की पहिली 2 वर्ष अध्यक्षपद शिवसेनेकडे, त्यानंतरची 2 वर्ष भाजपकडे आणि शेवटचं 1 वर्ष राष्ट्रवादीकडे राहील। यामध्ये कुणी कुणावर कुरघोडी केलेली नाही। नैसर्गिक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय असं ते म्हणाले। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी अंतिम निर्णय शरद पवार यांच्या आदेशानुसारच होईल। डिलिमिटेशनचं विधेयक सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीच नव्हे तर ठाकरे गटालाही त्याचं महत्त्व समजलंय। त्यामुळे हे विधेयक लोकसभेत बहुमतानं मंजूर होईल याबाबत कोणतीही शंका नाही असं त्यांनी सांगितलं। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जबाबत विचारलं असता शिरसाट म्हणाले, आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतं। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत। मात्र लाठीचार्ज झाला असेल तर त्याचं समर्थन आम्हीही करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी 23 जुलै ते 6 ऑगस्ट या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे। मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार 23 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान मुंबई शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या काळात कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चा, निदर्शने किंवा सभा घेण्यास सक्त मनाई असेल। तसेच शांतता भंग होऊ नये यासाठी लाऊडस्पीकरच्या वापरावरतीही पोलिसांनी कडक निर्बंध लादले आहेत। दिल्लीतील नीट पेपरफुटीचा मुद्दा सध्या देशभर चांगलाच गाजतोय। तिथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि विविध संघटनांच्या आंदोलनामुळे वातावरण अत्यंत संवेदनशील बनलं आहे। मुंबईतही याचे पडसाद उमटून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आधीच खबरदारी घेत हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहेत। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। जमावबंदी लागू केली असली तरी शहराचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांनी पत्रात काही महत्त्वाच्या सवलती स्पष्ट केल्या आहेत। खालील ठिकाणी या नियमातून सूट मिळेल। हे आदेश संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रासाठी लागू असून सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयांमध्ये ते ठळकपणे लावले जाणार आहेत। याशिवाय लाऊडस्पीकरवर आणि इतर माध्यमातून याची घोषणाही केली जाईल। आदेशाची मुदत संपल्यानंतरही या काळात जर कोणी या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक शिक्षा केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने या पत्राद्वारे दिला आहे। बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही खडा पडला तरी त्याची पावती थेट माझ्या नावावरच फाडली जाते आणि माझ्या विरोधात भाषणं सुरू होतात। केवळ एका व्यक्तीला सातत्यानं बदनाम करून तुम्ही गावाची आणि परिसराची प्रगती थांबवू शकत नाही। काल माझ्या संपूर्ण जीवनात मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय प्रवासातील संघर्षावर भाष्य केलं। धनंजय मुंडे म्हणाले की कुणाचे काय, कधी आणि कुठे झाले हे मला माहीत नसतं। तो माणूस कोणत्या जातीचा आहे हेही मला माहीत नसतं। त्या घटनांशी माझा काहीही संबंध नसतो, पण काही झालं की वाजवा धन्याला अशी भूमिका घेतली जाते। मी काय केलंय या सगळ्याचा माझ्यावर राजकीयदृष्ट्या परिणाम होत नाही, कारण मी सुरुवातीपासून संघर्षाचं जीवन जगलो आहे। मी असंख्य आरोप सहन करेन आणि गरज पडल्यास आरोपही करेन। मात्र आजपर्यंत मी कधीही पुरावा असल्याशिवाय कुणावरही एकही आरोप केलेला नाही। धनंजय मुंडे म्हणाले की वस्तुस्थिती अशी आहे की एका व्यक्तीला बदनाम केल्यामुळं
संपूर्ण परिसराच्या विकासावर परिणाम होतो. परळीमध्ये आज जी सिमेंट कंपनी आली आहे ती सहजासहजी आलेली नाही. मी माझ्याकडे असलेले राखेचे टेंडर त्यांना मोफत दिले, तेव्हा कुठे ती कंपनी परळीत उभी राहिली. विकास करण्यासाठी अशा प्रकारे गतिरोधक टाकण्याची मानसिकता आता बदलण्याची नितांत गरज आहे. राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक तसेच अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात नीट पेपरफुटी प्रकरणी मोठं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून देखील विरोधी पक्षांकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांकडून पाठिंबा दिला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत ही सगळी नौटंकी असल्याची टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, असं आंदोलन पेटण्याचं काम कधीच नाही केलं. एक विचार असा आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॅमेज करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्यासाठी असा समाजात एक गट निर्माण झाला आहे. या गटाला दिवसभर काम करायचं आहे. त्यामुळे कॉक्रोच वगैरे आंदोलन सगळी नौटंकी आहे. काही मुद्दे मिळत नाही म्हणून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू आहे. काही मुलांना मनस्ताप झाला आहे म्हणून देखील ते तिथे सहभागी झाले आहेत. याचा अर्थ असा नाही की सरकारने यावर काहीही कारवाई केलेली नाही. आमच्या मंत्र्यांनी पेपर लीक केला आहे का? चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधानजींनी पेपर लीक केला आहे का, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सिस्टममध्ये कोणीतरी बदमाशी केली आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. सरकारने योग्य आणि कडक कारवाई केली आहे. तसेच सरकारने पुन्हा एकदा नीट परीक्षा घेतली आहे. तुम्ही सुधारणा सुचवायला पाहिजेत. पण या पद्धतीने जेव्हा सरकारने आधीच कारवाई केलेली आहे आणि तरी तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करत आहात, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. राजधानी दिल्ली इथं नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमधून पाठिंबा दर्शवण्यात येतोय. जंतर मंतर इथं सोनम वांगचुक तसंच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या चलो संसद आंदोलनाला पाठिंबा म्हणून ठाण्यात सत्याग्रह केला जातोय. ठाणे इथं सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत पथनाट्य सादर करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवलाय. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. जंतर मंतर या ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर विद्यार्थी तसंच इतर विरोधी पक्ष एकवटले असून त्यांनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनाला उपस्थित होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय. जसं मी इतिहास सांगितला की 1973 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. तुम्ही या देशात विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग, सुखदेव हे सगळे लोक कॉलेजमध्ये होते. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते शांत बसणार नाहीत. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अधिवेशन महत्त्वाचं नाही, जनमत दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. आम्हाला संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलाय. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. भाजपवाले लोक राजीनामा घेऊ शकत नाहीत. चर्चेला जर ते तयार नसतील तर हे योग्य नाही. त्यांना जनमताशी आणि जनतेच्या भावनेशी काही देणं घेणं नाही. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी विशेष पुनरावलोकन, पर्यावरण, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही गटांना आंदोलनासाठी माणसं मिळत नाहीयेत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होईल तिथे सहभागी होणं एवढंच त्यांचं काम उरलेलं आहे. स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व आणि कार्यकर्ते कमी झाल्यामुळे त्यांना इतरांच्या आंदोलनात जावं लागतंय. सुप्रिया सुळे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नमस्कार करत त्यांच्या पाया पडल्याच्या चर्चेवर महाजन म्हणाले, त्यात चुकीचं काहीही नाही. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ज्येष्ठांचा सन्मान करण्याची आहे. मी स्वतः ज्येष्ठ व्यक्तींना वाकून नमस्कार करतो. त्यामुळे या गोष्टीचं राजकारण करण्याचं काम नाही. मतदारसंघ पुनर्रचना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित मतभेदांवर बोलताना त्यांनी सांगितलं की रोहित पवार सुरुवातीपासून अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी भूमिका घेत आहेत. हा त्यांच्या पक्षातील आणि कुटुंबातील विषय आहे. त्यांनी तो आपापसात सोडवावा. महायुतीत येण्याचा प्रश्न निर्माण झाला तर पुढचा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल, असंही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी तसंच विरोधी पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत
ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन केलं, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेस जनता पार्टीवर तसंच या आंदोलकांवर टीका केली जाते। पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत। बापाचा माल आहे का अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आंदोलकांवर टीका केली आहे। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार दिलेत। रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटलंय की अरे मोदीजींच्या चमच्या पंतप्रधानांचा राजीनामा मागणं हा बापाचा माल नाही, तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जहागीर वाटली काय? देशातील कोट्यावधी जनतेनं देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता दिली नव्हती। जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते। देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका असं खडसे यांनी म्हटलंय। आंदोलकांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। यावर अतुल भातखळकर म्हणाले, कॉक्रोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत। बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेनं मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलंय। दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत, ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेनं मतदान केलंय अशा शब्दात त्यांनी टीका केली होती। आदित्य ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर भगवी टोपी काढून आंदोलन केलं। यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार थोडकावून लावले आणि आता यांना भगवी टोपी सुद्धा नको आहे असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे। आदित्य ठाकरेंना नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी भगवी टोपी हाती घेतली पाहिजे, हिंदुत्वाचे विचार ठेवले पाहिजे, तर तुमचा पक्ष टिकेल। आदित्य ठाकरेंची इच्छा आहे की उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना बाजूला करत संपूर्ण नेतृत्व आपल्या हाती यावं। नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांनी ईडीवर मोर्चा काढला होता कारण त्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय आहे। ईडीचे दुखणे काय असतं हे त्यांना माहीत आहे। पत्राचार घोटाळ्यात हजारो कोटी लुटणाऱ्या राऊतांना ईडीने अटक केली होती। त्या प्रकरणी तुम्ही जामिनावर बाहेर आहात म्हणून उगाच ईडी करू नका। यांच्या मनाप्रमाणे सर्व काही झालं तर सर्व यंत्रणा चांगल्या असतात, पण विरोधात निकाल गेला तर निवडणूक आयोग, ईडी, न्यायालय यावर शंका उपस्थित करत राऊत दुटप्पी भूमिका घेत आहेत। नवनाथ बन म्हणाले की रामाची रक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। परंतु उद्धव ठाकरे हे विसरले की प्रभू श्रीराम संपूर्ण विश्वाची रक्षा करत असतात। तुम्ही त्याची रक्षा करण्याची गरज नाही। तुम्ही पक्षरक्षेचा विचार केला तर बरं होईल। जो प्रभू श्रीरामांच्या कामाचा नाही तो कोणत्याच कामाचा नाही हे सर्वांना माहीत आहे। प्रभू रामचंद्रांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आंदोलन करू नको, ते जगाचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।